नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्यास त्या महिलेचा लाभ कसा बंद करायचा हे आता राज्य सरकार पुढचं मोठं आव्हान ठरणार आहे। त्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवकांवरती याची माहिती देण्याची जबाबदारी देण्याचा शासन विचार करत आहे। यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग, प्राप्तिकर विभाग, महसूल विभाग यांच्यासोबतच ग्रामविकास विभागाचाही सहभाग या योजनेमध्ये घेण्याचा शासन विचार करत आहे। सरकारी नोकरीचं निवृत्ती वेतन घेणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हयातीचा दाखला हा सादर करावा लागतो। त्या आधारे संबंधित निवृत्ती वेतन धारकाचं निवृत्ती वेतन सुरू ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय घेतला जातो। मात्र तशी तरतूद या योजनेमध्ये केल्यास या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अनावश्यकरित्या महिलांना धावपळही करावी लागेल। त्यापेक्षा ग्रामसेवकांवरती ही जबाबदारी देण्याचा विचार शासन करत आहे असं समजतंय। तर मग मित्रांनो, लवकरच ग्रामसेवकांवरती ही नवीन जबाबदारी मिळणार आहे। यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।